अन्नपूर्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। कोकाटेंच्या कृतीचा निषेध मात्र राजीनामा घेण्यात येणार नाही। राष्ट्रवादीमधल्या वरिष्ठ नेत्याची माहिती, हल्ली प्रत्येकजण मोबाईलमध्ये व्यस्त असतो म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे असंही मत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवारांची भेट घेणार। मंत्रालयामध्ये आज दुपारी भेट घेणार असल्याची माहिती। त्यानंतर कृषी विभागाच्या सुनावण्यांसाठी उपस्थित राहणार। पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे वादात। अजित पवार माणिकराव कोकाटेंबद्दल भूमिका मांडतील। माझं कोकाटेंशी बोलणं झालं नाही, सुनील तटकरेंची माहिती। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सुरज चव्हाण पोलिसांना शरण। जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती। बोलावल्यास पुन्हा हजर राहण्याची सुरज चव्हाणांना नोटीस। 11 पैकी 10 जणांना अटक। छावा संघटनेकडून निवेदन दिल्यानंतर अश्लाघ्य शब्दामध्ये शिवीगाळ केल्याचं सुरज चव्हाणांनी सांगितलं। सुनील तटकरे यांची माहिती। सुनील तटकरे आणि अजित पवारांची शनिवारी बैठक। सूत्रांची माहिती, कृषी मंत्र्यांचं विधान, लातूर मारहाण मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता। कोकाटेंविषयी निर्णय होण्याची शक्यता। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवारांची भेट घेणार। मंत्रालयामध्ये आज दुपारी भेट घेणार असल्याची माहिती। त्यानंतर कृषी विभागाच्या सुनावण्यांसाठी उपस्थित राहणार। पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोकाटे वादात। अंजली दमानी यांच्याकडून सावली बारची पाहणी। गृहराज्यमंत्र्यांच्या बारमध्ये अटी शर्तींचं उल्लंघन। योगेश कदमांनी राजीनामा देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार। दमानी यांची समतानगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। कल्याणमधील तरुणीला मारहाण झाल्याचं प्रकरण। तरुणीवर उपचार सुरू। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी पीडित तरुणीची मागणी। परळीमधील महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड, मान, हातावर एकूण 16 वार। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर। अतिरक्तस्राव झाल्यानं धक्क्यामध्ये जाऊन महादेव मुंडेंचा मृत्यू। नगर विकास विभागाच्या निधी वाटपाला चाप लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना। सूत्रांची माहिती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समन्वय खूप चांगला आहे, यावर काही फरक पडणार नाही असं वाटतं। सगळ्यांनीच समन्वय ठेवायला पाहिजे, नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिक्रिया। माहितीचा महामंडळ वाटपावर फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। संख्याबळाच्या आधारावर महामंडळाचं वाटप करण्याबद्दल तिन्ही पक्षांमध्ये एकमत। भाजपला 44, शिंदेच्या शिवसेनेला 33, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ मिळणार असल्याची माहिती। सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत, विजय वडेट्टीवारांची टीका। तर फडणवीस आणि शिंदेमध्ये चांगला समन्वय, नरेंद्र बोंडेकरांचं विधान। माहितीच्या वादग्रस्त मंत्र्यांवर तरुण भारतमधून टीका। मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन। काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीसांच्या प्रतिमेला धक्का लागल्याची टीका। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या विधानानं नव्या वादाची चिन्ह। तर राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरेंची टीका। राज्यपालांनी मराठीमध्ये बोललं पाहिजे। वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे, मनसे नेते बाळा नांदगावकरांचं वक्तव्य। रायगड निवासस्थानी माहितीच्या 2 महत्वाच्या नेत्यांची बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये बैठक। ठाणे आणि रायगडमधील विषयांसंदर्भात चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर। जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये मराठी अध्ययन केंद्राचा कार्यक्रम। दौऱ्यावेळी शिंदेच्या केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठी होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी आजपासून ब्रिटन दौऱ्यावर। पावसाळी अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांचा परदेश दौरा। विरोधक पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावरून संसदेमध्ये आक्रमक होणार। ऑपरेशन सिंदूरवर मोदींनी सभागृहातच उत्तर देण्याची विरोधकांची मागणी। जुलै अखेरला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती। योजनेच्या दुसऱ्या वर्षामधील पहिला लाभ मात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। माणिकराव कोकाटेंच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पुण्यामध्ये कोकाटेंच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। बीड जिल्ह्याच्या आष्टीमध्ये रेल्वे स्थानकावर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांनी शेतकऱ्याला रोखलं। रेल्वे रूळ काढा, आमची जमीन मोकळी करा, शेतकऱ्याची मागणी। यवतमाळमध्ये मुलींची छेड काढणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची पालकांची मागणी। पालकांचं पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन। 8 दिवसामध्ये कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन। भ्रष्टाचार किंवा अनियमिततेबाबत माहिती असल्यास एसआयटीला संपर्क करण्याचं आवाहन। कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बंद। बाजार समितीची जागा बाहेरील संघटनेला बांधण्यासाठी दिल्यानं व्यापारी आक्रमक। दिलेले भूखंड बाजार समितीला परत देण्याची मागणी। रत्नागिरीच्या मांडवी समुद्रामध्ये 4.5 मीटर उंच लाटा उसळल्या। किनारपट्टी लगतच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जोंधळ्या मारुती मंदिराला समुद्राचं पाणी लागलं।
रत्नागिरीमधल्या काजळी नदी दुधडी भरून वाहतीये। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा। पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ। सिंधुदुर्गमध्ये पावसाची संततधार सुरू, जनजीवन विस्कळीत। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये काल जोरदार पावसाची हजेरी। ढालेगावमधील बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीपात्रामधून पाण्याचा मोठा विसर्ग। दमदार पावसामुळे शेतीला फायदा। मुंबईमध्ये भांडूपमधील खिंडीपाडा भागात संरक्षक भिंत कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। संरक्षक भिंतीला मोठी भेग निर्माण झाल्यानं भिंत कोसळली। जालन्यामधील अंबड तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। वडीगोद्रीसह आजूबाजूच्या परिसराला पावसानं झोडपलं। पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांची चिंता वाढली। खरीप हंगामातील कपाशी, मका, सोयाबीनसह इतर पिकांना फटका। मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून पाऊस। बांद्रा, अंधेरी तसंच गोरेगाव परिसरात जोरदार पाऊस। गोंदियामध्ये रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीला यंदा 19 मे पासून सुरुवात। जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं शेतकऱ्यांकडून 18,36,249 क्विंटल धानाची खरेदी केली। मात्र 43,000 शेतकऱ्यांचे 422 कोटी 33 लाख रुपयांचे चुकारे थकले। ऐन हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले। धरणातून 1,442 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 133 मिलीमीटर पावसाची नोंद। परभणीच्या पाथरीमधील अतिवृष्टीग्रस्त गावांना राजेश विटेकरांची भेट। नुकसानग्रस्त भागात पंचनाम्याच्या दिल्या सूचना। अकोल्यामधल्या अकोट तालुक्यामध्ये पुरामध्ये संपूर्ण घर वाहून गेलं। ग्रामपंचायतीनं बांधलेलं शौचालय सुद्धा पुरामध्ये वाहून गेलं। पावसामुळे गावातील नाल्याचं पाणी लोकांच्या घरात। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। ढालेगावमधील बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीपात्रामधून पाण्याचा मोठा विसर्ग। दमदार पावसामुळे माजलगाव तालुक्यामधील शेतीला फायदा। बुलडाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। 6 तासात 114.9 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसामुळे 25 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। सारथीच्या संचालकपदी पुन्हा सतीश पाटील यांची नियुक्ती। 20 जूनला पाटील यांची मुदत संपली होती। आता पुन्हा 3 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली। अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याकडूनच अत्याचार। 40 वर्षीय पित्यानं 14 वर्षीय मुलीवर केला अत्याचार। परतवाडा पोलिसात गुन्हा दाखल। माढा तालुक्यामध्ये अरणमध्ये कार्तिक खडाळे या शाळकरी मुलाचं अपहरण करून हत्या। चुलत भाऊ संदेश खडाळेला अटक। मात्र गावकऱ्यांचा अघोरी बाबावर संशय। चौकशी करण्याची मागणी। अमरावती शहरामध्ये सफेद चावल कोडवडनं एमडी ड्रग्सची विक्री। पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड। 2 डिलिव्हरी बॉयना पोलिसांकडून अटक। सांगलीमधल्या कुपवाडमध्ये 34 वर्षीय व्यक्तीची हत्या। अज्ञाताकडून डोक्यामध्ये हत्यारानं वार। अमोल सुरेश रायते असं हत्या झालेल्या युवकाचं नाव। आरोपी फरार। पोलिसांचा तपास सुरू। बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या देठण गावात पतीची पत्नीला लोखंडी गजानं मारहाण। मारहाणीमध्ये पत्नी गंभीर जखमी। पतीच्या विरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल। नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाची शहरामध्ये चर्चा। हनी ट्रॅपमधील मान्यवरांची नावं ऐकण्यास नाशिककर उत्सुक। अशा आशयाचे लावले फलक। गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू। जळगावच्या रामेश्वर कॉलनीमध्ये तरुणांच्या 2 गटामध्ये जुन्या वादातून दगडफेक। 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती। 15 ते 20 जण पोलिसांच्या ताब्यात। दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात। ठाण्यामधल्या येऊरमध्ये आज आणि उद्या प्रवेशबंदी। गटारीनिमित्त धांगडधिंगाणा होत असतो, त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी। खासगी शिक्षण संस्थांसह सामाजिक संस्थांना दिलेल्या सरकारी जमिनी माहिती अपडेट करा। राज्य सरकारचे पुण्यासह काही जिल्ह्यांना आदेश। लोकलेखा समितीनं ठेवला होता ठपका। जळगावच्या चाळीसगावमधील कपाशी गोदामाला आग। 4 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरवस्था। इमारतीला गळती लागल्यानं ताडपत्री टाकण्याची वेळ। नागरिकांकडून नवीन इमारत बांधण्याची मागणी। नागपुरात मुलींच्या वसतिगृहात शिरून 2 आरोपींकडून मुलीचा विनयभंग। मध्यरात्री 3 वाजता आयसी चौकामधल्या वसतिगृहामधली घटना। आरोपी मुलीचा मोबाईलही घेऊन गेल्याची माहिती। जळगावच्या धानोरामधील आश्रमशाळेमधील विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडल्यानं गोंधळ। मुलांच्या पालकांनी मुलींना परत घेऊन जाण्यासाठी गोंधळ घातला। भूत दिसल्याचं पालक आणि मुली सांगत असल्याची आश्रमशाळेच्या अधीक्षकांची माहिती। याबाबत पूर्ण चौकशी करण्याचं आश्वासन। नागपुरात भिवापूरमध्ये विद्यार्थ्यांची शाळेच्या बससाठी पायपीट। एकाच बसमध्ये 40 ते 50 विद्यार्थ्यांचा उभ्यानं प्रवास। शाळेमध्ये जायला बस देण्यासाठी विद्यार्थ्यांची परिवहन मंत्र्यांना विनंती।
अकोल्यामध्ये आरोपींची वरात काढली. अकोल्यामधल्या गुन्हेगारांना निश्चितच वचक बसणार. आरोपींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जालन्याच्या मंठा पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून